आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे पारंपरिक रेसिपी विदर्भ स्पेशल कोहळ्याच्या घाऱ्या। देवीच्या नैवेद्यासाठी या घाऱ्या बनवतात। खूप पौष्टिक आहे। चला तर माझ्या किचनमध्ये। नमस्कार, मी मंगला रुद्राक्षवार। माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत। घाऱ्या बनवण्यासाठी मी 1 पाव कोहळे घेतले आहे। कोहळ्याची पाट काढून कोहळं किसून घेऊ। दोन कप कोहळ्यासाठी 1 कप गूळ घेतला आहे। कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घेऊ। 2 कप कोहळ्याचा किस आणि 1 कप गूळ घालून घेऊ। गूळ मी चिरून घेतला आहे। गुळामध्ये किस शिजवून घ्यायचा। मीडियम गॅसवर झाकून 5 मिनिटं शिजवून घेऊ। 5 मिनिटं झाले आहे। गुळाचा पाक आपल्याला करायचा नाही आणि किस नरम झाला आहे। किस शिजायला वेळ लागत नाही। भांड्यामध्ये आपण हे सारण काढून घेऊ। यामध्ये 2 चमचे तीळ, 1 चमचा जायफळ वेलची पूड, चवीनुसार मीठ, सारणामध्ये पचेल एवढी कणिक गव्हाचं पीठ आपण यामध्ये थोडं थोडं पीठ टाकून घेऊ। चार चमचे या मोठ्या चमच्याने मी पीठ घातले आहे। 10 मिनिटं तेल लावून पीठ रेस्ट करायला ठेवू। पीठ छान सॉफ्ट मुरले आहे। याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊ। लहान पुऱ्या करून त्याला असा मध्ये छिद्र करून ह्या घाऱ्या आपण लाटून घेऊ। सारखा गोल आकार येण्यासाठी मी या वाटीने ह्या घाऱ्या कापून घेतल्या आहे। एक मोठा उंडा घेऊन याची आपण एक मोठी पोळी लाटून घेऊ। वाटीने गोल गोल कट करून घ्यायचे, म्हणजे घाऱ्या पटापट लाटणं होतात। छोट्या छोट्या लाटण्यापेक्षा अशी एक पोळी लाटून घाऱ्या लवकर तयार होतात। याला असं मध्ये एक छिद्र करून घेऊ। घाऱ्या पातळ नाही असत, ह्या बघा अशा एवढ्या जाड्या घाऱ्या करायच्या। गरम तेलामध्ये मीडियम गॅसवर आपण घाऱ्या तळून घेऊ। गोल्डन ब्राऊन रंगावर घाऱ्या तळून घ्यायच्या। आता आपण सगळ्या घाऱ्या तळून घेऊ। घाऱ्या तयार झाल्या आहे। तुम्ही नक्की बनवून बघा। तुमचे अनुभव माझ्याबरोबर शेअर करा।
मला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. तुम्हाला माझ्याकडून आणखी कोणत्या रेसिपी हव्या हे मला कमेंट करा. बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.